नमस्कार, डिजिटल केसरीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे ओंकार. तर 15 नोव्हेंबर 2025 पासून भारतात नवे आयटी रूल्स 2025 लागू होत असून सोशल मीडियावरील नियंत्रण आणि पारदर्शकता या दोन्ही गोष्टींमध्ये मोठा बदल घडणार आहे. आत्तापर्यंत इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्स म्हणजेच ट्विटर किंवा इतर प्लॅटफॉर्मवर कोणतीही पोस्ट हटवण्याचा निर्णय प्लॅटफॉर्म स्वतः घेत असे. कधीकधी कोणतंही कारण न देता कारवाई केली जायची. मात्र आता नवीन नियमानुसार कोणतेही पोस्ट हटवण्याचा आदेश केवळ वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडूनच दिला जाऊ शकणार आहे. म्हणजे कोणतीही मनमानी किंवा लोअर लेवलची एकतर्फी कारवाई होणार नाही. सरकारने यासाठी रिझन्ड इंटिमेशन सिस्टीम लागू केली आहे, ज्यामध्ये जर तुमची पोस्ट हटवली गेली तर युजरला पूर्ण रिपोर्ट मिळेल. पोस्ट हटवण्याचं नेमकं कारण कोणतं, कोणत्या कायद्यानुसार कारवाई झाली, कोणत्या नियमांचे उल्लंघन झाले आणि हा निर्णय कोणत्या अधिकाऱ्याने घेतला, हे सर्व तपशील स्पष्टपणे सांगितले जातील. या प्रणालीमुळे कंटेंट मॉडरेशन आता पूर्णतः पारदर्शक, जबाबदार आणि अपील करण्याजोगं बनणार आहे. क्रिएटर्स, पत्रकार, न्यूज पेजेस आणि सामान्य युजर्स सर्वांसाठी हा बदल महत्त्वाचा आहे. कारण आता कोणत्याही पोस्टवर कारवाई झाली तर त्यामागचं कारण समजू शकेल आणि चुकीच्या निर्णयावर युजरला विरोध करण्याचा अधिकारही मिळेल. डिजिटल क्षेत्रात पारदर्शकता वाढवणारे हे आयटी रूल्स 2025 सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी मोठा टर्निंग पॉईंट मानला जात असून येत्या काळात प्लॅटफॉर्म्सना अधिक जबाबदारीने आणि नियमबद्ध पद्धतीने काम करावं लागणार आहे. तर पुढील अपडेटसाठी डिजिटल केसरीला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तत्पूर्वी धन्यवाद. पुन्हा भेटूया.